हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना सकाळी 6 पावणे 6 वाजता सगळेजण रानात गेले होते. घरातले सगळे शेतामध्ये गेले होते. तर या इकडे ना 6:30 वाजले होते आणि माझी घरातली सगळी जवळपास म्हणजेच झाडून वगैरे सगळं घेऊन झालं होतं. आता स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर आजचा मेनू होता तो म्हणजेच इडली सांबारचा. म्हटलं कृष्ण झोपला आहे तोपर्यंत होईल तेवढी कामं मी पटपट असं आवरण्याचा प्रयत्न करते, पण तसं तर काही होत नाही. तर मिस्टर तर घरी आले होते, त्यांना परत रानात जायचं होतं, पण त्यांच्याकडून मी जो नारळ आहे ना तो पाडून घेतला. म्हटलं जो ताजा ताजा नारळ आहे ना त्याची आपण आज छान अशी चटणी करूयात. तर बऱ्याचशा अथक प्रयत्नानंतर तो नारळ खाली पडला आणि तो मग मी त्यांच्याकडून सोलून घेतला. म्हटलं ते फोडून पण देतील, पण घाईघाईत त्यांनी तसं केलं नाही. तोपर्यंत मात्र इकडे ना कृष्णाची झोप झाली होती. आता तो तर काय मला वैताग द्यायला या इकडे आलाच होता. मी चहा करून घेतला आणि लगेच सांबारसाठी डाळसुद्धा कुकरमध्ये लावणार होते. तर हे बघा, एवढा मोठा जो नारळ आहे ना तो आपला निघाला होता. तर या इकडे रात्रीचं दूध आहे ना खराब झालं. आता कसं होतं ना, उन्हामुळे दूध पण जास्त चांगलं राहत नाही. तर ते दूध खराब झालं होतं, तर म्हटलं ते तसंच बाजूला ठेवून देऊ. या इकडे इडलीचं बॅटर पण आपलं चांगलं तयार झालं होतं. आणि रात्री पाहुणे आले ना, त्यांनी भरपूर असे चिक्कू आणले होते, कारण की त्यांची चिक्कूची बाग आहे. तर आता यामध्ये ना मी जे जे सामान आहे ते टाकून घेते, जसं की मीठ, सोडा आणि पाणी. हे सगळं टाकून इडलीचं बॅटर आपलं जे आहे ना ते तयार करून घेते. तर आता मागच्याच आठवड्यामध्ये इडली केली, त्याच्यामध्ये त्याचं भांडं पण वरती होतं, तर ते आता धुवून घेतलं आणि त्यामध्ये त्याला थोडंसं तेल लावलं. आता त्यामध्ये जे मिश्रण आहे ना ते ओतून घेते. आता बऱ्याच जणांचं मिश्रण हे घट्ट पातळ असं असेल, पण मला जसं जमलं ना तसं मी या इकडे केलेलं आहे. तर चला, माझ्या एका भांड्यामध्ये ना एका वेळेस 20 इडल्या तर सहज होतात. तर चला, इडलीचा कुकर लावून दिला. तोपर्यंत म्हटलं हे नारळ आहे ना तो फोडावा. कृष्णाचं खेळणं चालू होतं, त्याच्यामुळे मग मी नारळ फोडून घेतला आणि त्याचं पाणी जे आहे ना ते साईला भरपूर असं आवडतं. तोपर्यंत ना आपल्या इडल्याचा कुकर जो आहे तो चांगला झाला होता. आणि ज्यावेळेस गार होतील ना त्याच वेळेस ते चांगल्या अशा निघतात. तोपर्यंत ना मी पनीर करायचं होतं, त्याच्यामुळे दूध तापायला ठेवलं आणि या इकडे चटणीचं सगळं जे वाटण आहे ना ते काढलं. तर बघा, आता साईला पण शाळेत जायला उशीर होत होता, त्याच्यामुळे तो मम्मीला थोडीफार मदत करत होता. तर त्याने इडली जी आहे ना ती एका याच्यातली काढून घेतली. तोपर्यंत मी इकडे ना चटणीची तयारी करून घेतली. या चटणीची रेसिपी मी याच्या आधी तुमच्यासोबत शेअर केली होती. ओला नारळ, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, कोथिंबीर, आलं लसूणचा तुकडा आणि तसेच मिरच्या, मीठ हे सगळं घालून मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं. तर या इकडे बघा, साईला पण डब्यामध्ये इडलीच दिली होती. कृष्णाला पण सांबार करून ठेवलं. साईला इडली जास्त देण्याचं कारण कसं आहे ना, मुलं असतात ते एकत्र बसून जेवण करतात. मग एकमेकांचे डबे आहेत ना एकमेकांना शेअर करत असतात. मग त्याला मी थोडीशी जास्तच इडली दिली होती. तोपर्यंत आपलं पनीरचं दूध पण चांगलं तापलं. तर या इकडे मी लिंब टाकून पनीर करून घेतलं आणि लगेच सांबारसुद्धा फोडणी दिलं. तर बघा, एका वेळेस भरपूर अशी कामं एक स्त्री जी आहे ना ती करत असते. तर या इकडे आता आपलं सांबार चांगलं उकळून देते. तोपर्यंत बघा, जे पनीर आहे ना ते सुद्धा मी कपड्यात असं गाळून घेतलं. आता साईचं तर सगळं आवरून झालं होतं, पण त्याला न्यायला गाडीच आली नाही, कारण की त्याच्या शाळेची गाडी जी आहे ना ती लेट येणार होती. तोपर्यंत सगळी जी पिठं आहेत ना ती ओतून घेतली. तर चला, आपले जी इडली सांबार जे आहे ना ते तयार करून झालेलं आहे. तोपर्यंत दूध तापवायला ठेवते. आणि असं कोण कोण आहे की ज्याच्या घरात इडली सांबार केलं तरी भाकरी ह्या कराव्याच लागतात. आमची इथं तर कराव्याच लागतात. तर या इकडे बघा, आता दुपारपर्यंत तर कामातच गेला आणि त्यानंतर ना मग जे शेंगा आहेत ना त्या सोलायला घेतल्या, कारण की शेंगदाणे संपले होते. आता म्हटलं कृष्णा झोपलाय दुपारी, तोपर्यंत आपण म्हणजे मला तरी बाहेरचं जे आहे ना अंगण ते झाडायचं होतं, बकऱ्यांखालचं झाडायचं होतं. साई तर काय त्याचा अभ्यास तसाच सोडून खेळायला गेला होता. अभ्यासाचा तो कधी जागावर उचलून ठेवत नाही, त्याला सांगावं लागतं. आणि आता कचरा तर इतका दारात येतो ना की काय सांगायलाच नको. आता खराटा जो मला सापडलाच नाही, त्याच्यामुळे छान असं अंगणात पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर आहे ना जो झाडू होता बाहेरचा त्यानेच झाडलं. खराटा जर असलं ना तरी छान असं झाडता येतं. तर आता भरपूर असा कचरा या इकडे गोळा झाला होता.
आता कृष्णा पण मला थोडीफार कामात मदत करत होता, कारण की त्याची झोप झाली. त्याच्याजवळून उठलं ना की तो लगेच उठून बसतं. आता जे पाथवण होतं ना ते सुद्धा बकऱ्यांना टाकून घेतलं. म्हणजे कसं आहे, त्यांना एका साईडला जर खायला टाकलं ना मग बाकीचं जे आहे ना ते झाडता येतं. तर आतमध्ये मला झाडायचं होतं, पण कृष्णावर लक्ष द्यायला कोणीच नव्हतं. तो मात्र बाहेर खेळत होता आणि तो जर एकटा खेळत असला ना की तोंडात काय पण घालतो, खास करून खडे तोंडात घालतो. त्याच्यामुळे त्याच्यावर भरपूर असं लक्ष द्यायला लागतं. तर आता हे जे काम आहे ना ते अगदी 10-15 मिनटाचंच होतं. त्यात मला 1 तास लागला, कारण की प्रत्येक वेळेस कृष्णाला हाक मारावी लागायची आणि मग त्यानंतरनं तो म्हणजे जवळ यायचा. मग त्याला बघायला लागायचं की त्याने खडा खाल्लाय की नाही. तर बघा आता माझं आहे ना इथलं सगळं जे आहे ते स्वच्छ करून झालं होतं. आता याआधी बकऱ्यांना मी खायला टाकलं, पण तो एकदम सुकलेलं पातवण होतं. आता जे आहे ना थोडंसं ताजं ते टाकून घेते. आता रोज थोडं थोडं आणून असं साचवलं जातं. आता संध्याकाळचा टाईम झाली, त्यानंतर चहा करायला ठेवला आणि चहा तो पण एवढं दूध असून कोरा चहा प्यायला लागला, कारण की दुधाचे ना ते खराब झालं होतं. आता बटाट्याची भाजी करायची होती, सुक्की आणि पातळ दोन्ही. कारण की सुक्की यासाठी की इडलीचं पीठ राहिलं होतं, त्याचे डोसे करून घ्यायचे होते आणि पातळ यासाठी की भाकरी करायच्या होत्या त्याच्यामुळे. तर आता माझ्या दोन्ही भाकरी ज्या आहे भाज्या ज्या आहेत ना त्या तयार झाल्या होत्या, जसं की पातळ भाजी आणि सुक्की भाजी. त्यानंतर ना आता मी डोसे करून घेते. मला कृष्णाला चारायचं होतं, त्याच्यासाठीचा वरण भात तयार झाला होता. पण साईला भूक लागली होती, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ना मी डोसा तयार करून घेतला आणि कृष्णाचं चारलं किंवा झोपवलं. त्याच्यानंतरनं मग मी भाकरी करून घेतल्या. आता या 2-4 भाकरी करून घेते आणि त्यानंतरनं पुन्हा मला डोसा करून घ्यायचा होता. आता डोसा जो आहे ना तो गरम गरमच खायला चांगला लागतो. तर बघा, अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. आवडला असल्यास तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.